आपल्या पहिल्या विजयाच्या जरूर प्रयत्नामध्ये असतील. लेट्स सी या मॅच मध्ये कोण विजेता राहत आहे, कारण की के स्पोर्ट्स देखील पराभूत झाल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कोयना सुपुत्र देखील पराभूत झाले. दोन्ही टीम या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर एसके वॉरियर्स टीम विजेत्या राहिल्या. तर लेट्स सी या मॅच मध्ये पहिला विजय कोणाला जल्लोष करता येतोय. धन्यवाद किरण मस्कर सर. यस, पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व, पहिला दिवस आणि हा तिसरा सामना. यस, पंचांचा इशारा, मॅचला होईल सुरुवात. नितीन येळवे षटक क्रमांक 1, पहिला चेंडू. पहिला चेंडू पॅडी यांच्यासाठी शॉर्ट लेनचा चेंडू बिगेट केलाय. क्षेत्ररक्षक अगदी सीमा रेषा लगत तैनात. अक्षय शिंदे यांनी पकडलाय झेल. पहिला धक्का. टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स गोल्डन डकचा शिकार ठरलेत. पॅडी मोठा फटका खेळायचा जरूर प्रयत्न केला, परंतु टायमिंग करू शकले नाहीयेत आणि स्वतःवर नाराज आहेत. आणि का नसावं, कारण या चेंडूवर संधी होती मोठा फटका खेळण्याची, परंतु ती संधीचं सोनं करता आलं नाहीये. अक्षय शिंदे वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक करत असताना अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर असलेली नजर. आणि पहा रिप्ले. पेनल्टी दिली जाते. मैदानाच्या आतमध्ये जो गार्ड्स तुम्ही काढला आणि गार्ड्स परिधान केले, त्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला पॅनलाइज केलं जातं. प्लीज आपल्या घरी आपल्या सगळेजण मॅच बघतात, या गोष्टीचं भान ठेवा. मॅच कडे जाऊयात. ओव्हरपिच चेंडू इनसाइड आउट. डीपेस्टा कव्हर आहे तैनात. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. पाटण तालुक्याचा ब्रँड दाखवणारा लाजवाब षटकार. काय फटका सजवला प्रवीण यांनी. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आले होते आणि ज्या प्रकारे या फटका सजवलाय, अगदी इनसाइड आउट डीप बॅकवर्ड पॉइंट एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू 6 धावांसाठी मार्गस्थ झालाय. खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी बुंद्यात टाकलेला चेंडू. निर्धाव चेंडूचे होते सांगता. षटकारानंतर चांगलं पुनरागमन. अगदी पहिल्या 3 चेंडूवर खूप घडामोडी पाहायला मिळाल्या. पहिल्या चेंडूवर गडी बाद, दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा चेंडू निर्धाव. इथे मात्र चेंडू हातातून निसटलाय असं काहीतरी जाणवतं. यस, पंचांचा इशारा, नो +1. या 2 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. अगदी हलकीशी पावसाची सर आणि चेंडू हातातून निसटला असं जाणवलं. फ्रीडचा चेंडू, सुवर्ण संधी असेल फलंदाज प्रवीण यांच्यासाठी. फ्रीडचा चेंडू हाफ ट्रॅकर समोरच्या दिशेने चेंडूवर केलाय प्रहार. चेंडू सीमारेषा पार. प्रवीण यांच्या बॅट मधून पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग षटकार. आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 14 धावा. 14ला 1. अगदी हलकीशी पावसाची सर आली आणि या पावसाच्या सरी आल्यानंतर मात्र सामन्याचं चित्र बदललं जात आहे. आता मात्र फलंदाज आक्रमण करत असताना प्रवीणसाठी लोअर फुलटॉचा चेंडू. फ्लिकचा फटका सजवला. एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न करायचा जरूर होता. क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. या सिंगल धावेवर दोन्ही फलंदाजांना समाधान मानावं लागेल. या सिंगलच्या मदतीने 15ला 1. टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. यस, आणि पाऊस आल्यानंतर मात्र पहा खेळाडू मुख्य व्यासपीठावर दाखल झाले आहेत. अगदी आता मात्र क्रिकेट काहीतरी वेगळं पाहायला मिळेल. पावसाच्या आधीचं क्रिकेट आणि पावसामधलं क्रिकेट या 2 गोष्टींमध्ये खूप फरक असतो.
शेवटचा चेंडू आडव्या बॅटने ऑन साइडला खेळायचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिलाय. शेवटचा चेंडू निर्धावला. या षटकामध्ये धावा देखील आल्या. या षटकामध्ये गडी बाद देखील केला. नितीन येळवे यांनी 15-1 पहिल्या षटकाखेर टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. येस 15 धावा फलकावर पहिल्या षटकाच्या अखेर टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. आता मात्र या पावसानंतर क्रिकेट वेगळं पाहायला मिळेल. चेंडू पडल्यानंतर मात्र कसं स्किट होईल क्षेत्ररक्षण करत असताना तुम्हाला या मैदानाशी अगदी समतोल राखावा लागेल. त्यामुळे थोडंसं वेगळं क्रिकेट नक्कीच. षटक क्रमांक 2 गोलंदाज राधे मंदुळ कोळेगावचे खेळाडू आहेत. अगदी संघमालक संजय देसाई साहेब यांचं गाव. आणि मात्र आता पहिल्या सामन्यामध्ये खराब गोलंदाजी केली होती राधे यांनी. ते विसरून मात्र आता खेळ करावा लागेल. क्रिकेटमध्ये ज्या वेळेला तुम्ही चांगला खेळ करा अथवा वाईट खेळ करा, पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला शून्यातून सुरुवात करायची असते. राधे यांचा पहिला चेंडू प्रवीण ऑन साइडला खेळलाय. एकदा पूर्ण केले दुहेरीचा प्रयत्न करतील. यस दुहेरीचा कॉल दिलाय आणि कॉलिंग मात्र चांगलं राहिलंय या 2 धावेच्या दरम्यान. प्रवीण आणि अतुल यांच्या माध्यमातून या दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 17-1. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण घनसोलीचं हे मैदान आणि या मैदानाशी खूप वेगळं नातं आहे क्रिकेटचं. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू पाडल्यानंतर वेगाने यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. अगदी किरण सर आपण उल्लेख केला की पाऊस पडला. आता मात्र चेंडू जास्त स्किट होईल आणि तेच पाहायला मिळालं. म्हणजेच काय तर उन्हामधलं क्रिकेट वेगळं आणि पावसातलं क्रिकेट वेगळं. हे आहे रबर बॉलचं वैशिष्ट्य. रबर बॉलचं क्रिकेट वेग आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाला अगदी बीट करून गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. पायी स्वरूपात एक धाव मात्र जोडली जाईल. हलक्या अशा पावसाच्या सरी आणि या पावसामधलं क्रिकेट आपण पाहताय, आपण अनुभवताय. जेवढा आनंद खेळाडूंना प्राप्त होतो या रबर बॉल क्रिकेटचा, तेवढाच आनंद प्रेक्षकांना देखील अगदी प्रेक्षक देखील घेतात. घर बसल्या तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण पाहू शकता. ओमसाई MTC पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024 दुसरं पर्व असा पहिला दिवस आपण पाहताय. राधे या सामन्यामध्ये चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना चेंडू पडल्यानंतर अगदी थोडासा कट होतोय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षण देखील चांगलं होत असताना टीम कुणाल स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून धावसंख्या स्थिरावते 18 धावा. प्रवीण फ्लिकचा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूकडे पाहत राहतील. चेंडू त्यांच्या डोक्यावरून सीमारेषा पार. PTRBPL प्रवीण यांच्या बॅटमधून षटकार. हा रिप्ले तुमच्या समोर. अगदी स्वतःसाठी जागा बनवली आणि ज्या प्रकारे बॅटचा स्विंग, ज्या प्रकारे बॅट अगदी हाय बॅकलिफ्ट पाहायला मिळाली. टायमिंग चांगलं झालं. या टीम षटकाराने 24 धावा धावफलकावर. राधे यांच्यावर गेले आक्रमण. शेवटचा चेंडू आडव्या बॅटने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न. अगदी हा चेंडू मात्र चूक टप्प्यावर हाताळला जातोय. राधे यांच्या माध्यमातून निर्धाव चेंडूचे होते सांगता 2 षटका अखेर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स 24-1. धाव फलकावर प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स राहुल दादा पेंढारकर साहेब यांच्या मालकीचा संघ आणि या पाटण तालुका टेनिस बॉल प्रीमियर लीगचा अंतिम विजयी संघ, विजेता संघ राहिला होता कोयना सुपुत्र वॉरियर्स या हंगामामध्ये. परंतु रबर बॉल प्रीमियर लीग मध्ये कसा खेळ करतील यावर देखील संपूर्ण तालुक्याचं नाहीतर सातारा जिल्ह्याचं लक्ष असेल. षटक क्रमांक 3 साठी शैलेश काळे
मराठा वॉरियर जुळेवाडी संघाचा खेळाडू. शैलेश काळे यांचा पहिल्याच चेंडू बुंद्यात टाकलाय ऑन साइडला. अगदी मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय. डीपवरून शतरक्षक वेगाने आलेत. चांगलं शतरक्षण, तेवढी चांगली फेकी, परंतु पकडण्यामध्ये अपयश आणि त्याचा फायदा अगदी झालाय. आणि खरंच ही फेकी करण्याची गरज होती का हा प्रश्न मात्र प्रेक्षकांना पडला असेल, कारण एक धाव पूर्ण झाली होती. फलंदाज कोणतीही धाव घेण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते, परंतु फेकी अगदी केल्यानंतर पकडण्यामध्ये आलेलं अपयश आणि त्याचा फायदा उचलला दोन्ही फलंदाजांनी. प्रवीण आणि अतुल 26वा धाव फलकावर. शैलेश काळे यांचा अगदी वेगवान चेंडू ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. मिड विकेटला डीपवरून शतरक्षक वेगाने गेलेत. पाण्यातून मार्ग काढत असताना अगदी पाण्याचे तुषार उडवत असताना शतरक्षक पाण्यातून मार्ग काढला जरूर. त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त केल्या. 28वा धाव फलकावर. अतुल आणि त्यांच्या साथीला आहेत प्रवीण. प्रवीण यांनी या सामन्यामध्ये अगदी विस्फोटक सुरुवात केली आहे. आक्रमक फलंदाजी करत असताना नाबाद 23 धावांवर खेळत आहेत प्रवीण. त्यांच्या साथीला अतुल. बॅकफुटला जाऊन बॅट जरूर फिरवली, परंतु बॅटची वरची काढायला लागले. एक धाव तळम्यांच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होईल. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या 29वा. 29वा धाव फलकावर. अगदी या पॅडी या पहिल्या चेंडूवर बाद झाल्यानंतर मात्र सुरुवात चांगली राहिली आहे टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. शैलेश काळे अष्टपैलू खेळासाठी जाणले जातात. आयकॉन खेळाडू म्हणून आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतील इथे काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. पंच कळवत आहेत डेड बॉल आणि रबर बॉल मध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं. अगदी सिमेंटची खेळपट्टी असते ती देखील अर्धी खेळपट्टी आणि अर्ध्या विकेटवरती टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला शैलेश काळे यांच्या बॅट मधून आणि पंचाने डेड चेंडूचा इशारा केलाय. अतुल अगदी या शरीरापासून दूर टाकलाय. अतुल यांच्या वाईट +1. यस, 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. सातत्याने अकुळ टप्प्याचे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय शैलेश काळे. मात्र अशा खेळपट्टीवर तुम्हाला गुडलेंथला हिट करावं लागेल. यस, अगदी या गुडलेंथचा उल्लेख केला आणि चेंडू पुढे टाकलाय. अमर कदम आहे चेंडूवर. एक धाव पूर्ण केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण अमर कदम यांच्या माध्यमातून. या सिंगलने स्ट्राइक रोटेट केली जाईल. एक धाव धावसंख्येमध्ये जोडली जाईल. 32 धावा धाव फलकावर. एक गडी बाद. आज मात्र सकाळच्या सत्रामध्ये अगदी गुणसंख्या लेखन म्हणून काम करत असताना याच दरम्यान हाफ ट्रॅकर चेंडू शॉर्ट पुलचा फटका. फलंदाज अतुल यांच्या बॅट मधून एक मोठा धमाका. प्रवीण यांच्या बॅट मधून बिग हिट. पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या 6 ने पुढे जात असताना 38वा धाव फलकावर. काय फटका सजवला. वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. षटकाराचा अगदी दबाव पाहायला मिळतोय. वाईट +1. या 2 अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातील. 40वा धाव फलकावर. अगदी षटकार आल्यानंतर शैलेश काळे वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू देखील बुंद्यात टाकलाय. फ्लिकचा फटका खेळायचा होता. धावचीची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र मात्र काहीतरी वेगळं असतं. लेग बाय स्वरूपात एक धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाखेर टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स 41ला 1. रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. यस, पुढचा सामना SK वॉरियर्स त्यांच्या विरोधात RB11. दोन्ही विजयी संघांमधील लढत पाहायला मिळेल. RB11 पैलवान समीर दिघे साहेब यांच्या मालकीचा संघ त्यांच्या विरोधात खेळत असताना पाहायला मिळेल सुनील आळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ SK वॉरियर्स. 41वा धाव फलकावर. एक गडी बाद. टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. चौथं षटक गोलंदाजीसाठी राहुल पाटील बनपुरी गावचे खेळाडू.
षटक क्रमांक 4 साठी सज्ज होतील समोर प्रवीण, ज्यांनी या सामन्यामध्ये विस्फोटक आक्रमक फलंदाजी केली आपल्या संघासाठी. धाबा 29 वर खेळतायत. पहिला चेंडू राहुल पाटील यांचा खोदून काढण्याचा प्रयत्न, अगदी पंच कळवत आहेत. एक धाव अगदी ड्रिल करून दाखवत असताना प्रवीण की त्यांना हा चेंडू हेलिकॉप्टर खोदून काढायचा होता, परंतु चेंडू अगदी बोंद्यात टाकलाय. आणि खासियत आहे प्रत्येक गोलंदाजाची, अगदी तुम्हाला जर बचाव करायचा असेल तर हा चेंडू तुमच्याकडे असायला पाहिजे. हेलिकॉप्टर अगदी खेळण्याचा प्रयत्न, सलगचे 2 चेंडू टाकलेत यॉर्कर प्रकारचे राहुल पाटील यांनी. म्हणजेच काय तर धावा या 14 षटकामध्ये कितपत येतील हे देखील अगदी प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल. परंतु प्रवीण यांचा विचार केला तर नाबाद 30 धावा केल्यात. वैयक्तिक 30 धावांवर खेळत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 43 ला 1. प्रवीण ऑन साइडला अगदी जमिनी लगत खेळलेला फटका. अमर कदम अगदी वेगाने चेंडूवर गेलेत. या ऑप्शन मध्ये अमर कदम यांच्यावर ऑप्शन मध्ये अगदी प्रत्येक संघ मालकाची नजर होती. अमर कदम यांचा खेळ कसा राहील यावर देखील संजय देसाई साहेब यांची नजर असेल. सिंगलने स्ट्राइक रोटेट केले. टीमची धावसंख्या 44. लोअर फुल टॉस, अगदी पाठचा पाय वाकवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. झेलचा प्रयत्न, एक विलक्षण झेल पकडला जाईल. काय झेल पकडलाय अक्षय शिंदे. डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघाचे खेळाडू आहेत, परंतु ज्या प्रकारे विलक्षण झेल पकडलाय, अविस्मरणीय झेल. फलंदाज अतुल बाद. हा रिप्ले पाहावा लागेल. रिप्ले खूप इंटरेस्टिंग असेल, कारण ज्या प्रकारे या सामन्यामध्ये अक्षय शिंदे यांचं क्षेत्ररक्षण राहिलंय अगदी वाकणण्याजोगा खेळ. मुकादम अगदी आपल्या गावच्या खेळाडूसाठी, आपल्या तालुक्याच्या खेळाडूसाठी टाळ्या वाजवत असताना पाहूया रिप्ले. हा तुमच्या समोर अगदी वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते. स्वतःच्या उजव्या बाजूला धावत जात असताना अगदी ज्या प्रकारे बॉडी स्ट्रेच केली आहे. कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे. अफलातून झेल पकडलाय अक्षय शिंदे यांच्या माध्यमातून. आणि पहा रिप्ले, अगदी मुंबई क्रिकेटच्या भाषेत बोलायचं गेलं तर सर लंगडी कॅच पकडलाय. एका पायावर उभे राहिलेत आणि बॉडी स्ट्रेच केले. अविस्मरणीय झेल. दुसरा धक्का टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. मालदनचा सिंगाम नितीन कदम. पहिला चेंडू अगदी ऑन साइडला मिनी हेलिकॉप्टर पाहतोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत अक्षय शिंदे. वेगाने चेंडूवर जातील. त्याच दरम्यान 2 धावा प्राप्त केल्यात. खातं उघडलं जात आहे. मालदनचा सिंगम नितीन कदम यांचं या दुहेरीच्या मदतीने टीमची धावसंख्या 46 ला 2. या षटकामध्ये अगदी कमी धावा खर्च केल्यात. राहुल पाटील यांनी 5 चेंडूंचा खेळ झालाय. 4 धावा खर्च केल्यात. 1 गडी बाद केलाय. शेवटचा चेंडू फुल टॉस होता. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, टायमिंग करू शकले नाही. येस, पंचांकडे नजर असेल. 1 धाव पूर्ण केले. दुहेरीसाठी एक कॉल दिलाय, खराब कॉलिंग. आणि इथे मात्र चुकी होतीये. एकाला परतावं लागेल. आणि या 9 चेंडूवर मात्र खरंच या दुसऱ्या धावेची गरज होती का? कारण तुम्हाला अगदी 9+1 धाव प्राप्त झाली होती. आणि मोठी चुकी मी तर म्हणेन. मोठा धक्का टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. फलंदाज प्रवीण धावबाद स्वरूपात बाद. अक्षय शिंदे आज दिवसभरामध्ये खऱ्या अर्थानं 2 कॅचेस त्यांनी चांगल्या पकडल्या. पहिली कॅच पकडली तेव्हा मुकादमने बघितलं आता दुसरी कॅच पकडतायत का, पण जशी दुसरी कॅच पकडली तसे 100 रुपयाचं कॅश प्राइज मुकादम यांच्याकडून अक्षय शिंदे. चेंड्या या नावानं प्रसिद्ध आहे आणि आपले स्पॉन्सर देखील आहेत. त्यांनी त्यांच्यासाठी एक कॅश प्राइज दिला. थँक्यू सो मच. येस, अगदी ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण राहिलंय अक्षय शिंदे, मॅन फ्रॉम डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड. बॉलर बॅक ड्राईव्हचा अगदी वेगवान फटका पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे चेंडू फुलर लेनचा होता, फटका सजवला. अगदी गोलंदाज आणि पंचांना देखील चकित झालेत. वेगवान फटका. 1 धाव प्राप्त होईल. सचिन यांचं खातं उघडलं जात आहे या चेंडूवर. 4 षटका खेळ. टीमची धावसंख्या कोयना सुपुत्र वॉरियर्स 49 ला 3. 49 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. राहुल पाटील 4थ्या षटकासाठी आले. अवघ्या 7 धावा खर्च केलाय. 1 महत्वपूर्ण गडी बाद केला. म्हणजेच काय तर टीम कुणाल स्पोर्ट्स संघासाठी पुनरागमन करून देणार हे षटक ठरलंय असं म्हणावं लागेल.
अंतिम षटक शेष असेल. या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील, किती धावा जोडल्या जातील. प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम कोहिना सुपुत्र वॉरियर्स स्लॉग वरचं षटक घेऊन सज्ज होतील. गोलंदाजी मार्कवर दीपक काटकर मराठा वॉरियर्स जोळेवाडी या संघासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलंय. आता मात्र आपल्या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग साठी संघ मालकासाठी कुणाल स्पोर्ट्स साठी चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. प्रवीण बाद झाले ती थोडीशी चुकी म्हणेन मी तर म्हणेन, कारण या धावा जर प्रवीण असते तर जास्तीच्या आल्या असत्या का, परंतु जर आणि तरला महत्व नसतं. व्हाईट बॉल चेंडूचा इशारा केला जातोय. या सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं गेलंय. 50 धावा धावफलकावर टीम कोहिना सुपुत्र वॉरियर्स. ओव्हरपिच चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑफला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरातील चेंडू सीमारेषा पार, चौकार. सचिन यांनी एक दर्जेदार फटका सजवलाय. या 4 धावेने टीमची धावसंख्या 54 धावा धावफलकावर. सचिन कुंभार अगदी या पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे ग्राफिक डिझायनर आहेत. म्हणजेच काय, त्यांच्या हातामध्ये कला आहे, परंतु आता मात्र बॅटने आपली कला सादर करत असताना पहिल्या चेंडूवर अगदी सावकार खेचलाय. दीपक काटकर यांच्यावर आक्रमण केलंय. दीपक काटकर अनुभवी खेळाडू आहेत, भीषण खेळाडू. एक्सपिरियन्स इज युअर बेस्ट टीचर असं म्हटलं जातं आणि अनुभव आहे त्यांच्याकडे. या अनुभवाचा वापर कसा करतील. फ्लिकचा फटका, अवघी 1 धाव प्राप्त होईल. या सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये बदल होईल. 55 धावा धावफलकावर. अगदी 55 धावा धावफलकावर. 4 चेंडूंचा खेळ शेष असेल पहिल्या डावा अखेर. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा लागली. यस, बॅटची लागली कडा. फलंदाज झेलबाद स्वरूपात होतील. पाटण तालुका क्रिकेट संघटनेचे ग्राफिक डिझायनर सचिन कुंभार झेलबाद. आणि ज्या प्रकारचे आपण लोगो पाहतो, ज्या प्रकारच्या डिझाईन आहेत, प्रत्येक संघ मालकाचे जे अगदी लोगो आहेत ते डिझाईन केलेत. येस, वक्रतुंड आर्ट्स यांच्या माध्यमातून. परंतु ग्राफिक डिझायनर ज्या डिझाईन ज्या केल्यात, पीटीपीएलचा लोगो, अगदी या लोगोचा उल्लेख करावा लागेल. सचिन कुंभार यांचे कौशल्य आपल्याला पाहायला मिळतं. टीमची धावसंख्या 55ला 4. 3 चेंडू शेष असतील पहिल्या डावातील. अंतिम षटक दीपक काटकर. सुरेश मालधनगावचे खेळाडू आहेत, मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात. पहिल्या सामन्यामध्ये आघाडीला आले होते, परंतु या सामन्यामध्ये अगदी मध्यम क्रमामध्ये आल्यात. 3 चेंडू शेष, कितपत धावा करतील हे पाहायचंय. सुरेश पहिला चेंडू इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर चेंडू सीमारेषा पार. मालधनगावचा ब्रँड दाखवणारा पीटीपीएल षटकार. आणि आज जर पाहिलं तर आजच्या दिवसभरातील सांघिक सर्वोच्च धावसंख्या नोंद केली आहे. टीम कोहिना सुपुत्र वॉरियर्स 61 धावा धावफलकावर नोंद केल्यात. शरीरापासून दूर टाकलेला चेंडू अगदी पंचावळतील. व्हाईट बॉल उजव्या यष्टी बाहेर सातत्याने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु दिशा खराब आहे. या सिंगलने 62 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर चेंडू होता, बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात, अगदी पकडला जाईल झेल. या सामन्यामध्ये टीम कुणाल स्पोर्ट्सचं क्षेत्ररक्षण अगदी सर्वोत्तम राहिलंय. षटकारानंतर मात्र प्रत्युत्तर दिलंय दीपक काटकर यांनी. फलंदाज बाद. सुरेश यांच्या बॅट मधून एक षटकार जरूर आला, त्यानंतर मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्नात झेलबाद झालेत. 5वा धक्का टीम कोहिना सुपुत्र वॉरियर्स. अगदी आज अक्षय शिंदेने ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलंय, म्हणजे प्रत्येकाचं लक्ष युट्यूब वरती आहे. आणि अमित दादा सुर्वे म्हणजे अमित सुर्वे यांच्या माध्यमातून अक्षय दादा शिंदे अर्थातच अक्षय दादाला 100 रुपयाचा कॅश प्राइस त्याच्या कॅच साठी देण्यात येईल. त्यांच्या माध्यमातून ते गुगल पे केलं जाईल. येस, जीपे केलंय त्यांनी. ते सांगितलंय की 100 रुपये त्याच्या जीपे वरती केले अमित दादा सुर्वे यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच अमित दादा, ते आपल्यासोबत जोडलेत घर बसल्या या मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच. येस, कुणाल स्पोर्ट्स संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं या सामन्यामध्ये.
फुलरेंचा चेंडू होता, फ्लिकचा फटका अगदी ज्या प्रकारे सजवला एकदा पूर्ण केली जाईल. किशोर दुहेरीचा प्रयत्न झालाय, 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. फेकी थोडीशी खराब, त्याच दरम्यान तिहेरीचा प्रयत्न झाला जरूर. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज होतील धावबाद. या 2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 64 धावा आणि 65 धावांचं लक्ष असेल विजयासाठी टीम कुणाल स्पोर्ट्स. याचा पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त झालाय. पहिल्या डावाखेर चांगली फलंदाजी राहिली आहे टीम कोयना सुपुत्र वॉरियर्स. 64 धावा धावफलकावरती नोंद केल्यात आणि आजच्या दिवसभरातील पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वातील सांघिक सर्वोच्च धावसंख्या नोंद केल्या. चला तत्पूर्वी आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला RV 11 आदरणीय श्री पैलवान समीर दिघे साहेब यांच्या मालकीचा संघ आणि त्यांच्या विरोधात टीम SK वॉरियर्स सुनील आळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण नाणेफेक करूया. यस दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल चला नाणेफेकीसाठी येऊया. RV 11 विपक्ष SK वॉरियर्स सुनील आळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला पैलवान समीर दिघे साहेब यांच्या मालकीचा संघ. चला दोन्ही टीमचे कर्णधार या प्लीज. यस अगदी नाणेफेक केली जाईल. कॅप्टन 26 RV डेव्हलपर्सचे कर्णधार आलेले आहेत. बाचोलीचा वंडर बॉय SK वॉरियर्स टीम कर्णधार त्वरित या प्लीज. रितेश निकम एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आदिक काटकर. दोन्ही संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाईल. यस RV डेव्हलपर कॉल करतील. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले, महत्वाचा निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आणि काय सांगाल पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दुसरं पर्व कसं वाटलं? छान मजा येते खेळायला. यस अगदी बाचोलीचा वंडर बॉय रितेश निकम फलंदाजी करायची. पहिला सामना चांगल्या खेळाच्या जोरावर जिंकलाय. काय रणनीती असेल? असं काय नाही, सेम टीम खेळवून आणि चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. आणि या पाटण तालुका रबर बॉल प्रीमियर लीग दुसरं पर्व आजचा पहिला दिवस कसं एन्जॉय केलं? टुर्नामेंट खूप छान आहे आणि एन्जॉय करतच राहू आपण. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली. टीम SK वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम RV 11. धन्यवाद. नक्की अक्षयदादा शिंदे आपण येऊन आपले कॅश 100 रुपयाचे मुकादमने आपल्या कॅच साठी देते घ्या, कारण की त्यांच्याकडून खर्च होतील ते 100 रुपये म्हणून ते भेटणार नाहीत. आणि त्यांना भूक लागली तर ते 100 रुपये जातील. आणि दुर्गेश कडून DK स्पोर्ट्स कडून तुम्हाला 100 रुपये ऑनलाईन पाठवलेत ते आम्ही तुम्हाला देतो. आणि अमित दादा सुर्वे कडून तुमच्या फोन पे वरती 100 रुपीज येतील, म्हणजे टोटल 300 रुपये त्या कॅच साठी तुम्हाला दिले. वेल कॅच आहे. आणि ती सॉरी गॉगल राहिला होता.
आणि हे 100 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्या कॅच साठी आणि डीके स्पोर्ट टीम कडून दुर्गेशनं देखील 101 रुपयाचा कॅश प्राइज दिलाय ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि अमित सुर्वे यांनी तुमच्या खात्यामध्ये 100 रुपयाचा कॅश प्राइज दिलेला आहे ऑनलाईन पद्धतीने. थँक्यू सो मच. आणि शपथ आहेत हे 100 रुपये तुम्ही परत द्यायचे नाहीयेत मुकादमला. सो मॅचच्या दिशेने आपण जाऊयात आणि सेकंड इनिंगला सुरुवात होते. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हातानं फक्त एक धाव ते कंप्लीट केले डिक्लेअर मध्ये. चिक्याला तुम्ही पाहताय 65 धावेचं आव्हान आहे. या स्पर्धेची सर्वात मोठी धावसंख्या आहे आणि पॅनल्टीच्या 2 धावेनं सुरुवात झाली. के स्पोर्ट्स लक्षात घ्या तुमच्या 2 धावा ऑलरेडी ऍड आहेत त्या पॅनल्टीच्या होत्या तर आता धावसंख्या 3 आहे. अभि जोडला आपल्यासोबत स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये. ओमकार जोडला सध्या आज स्कोरर आपल्यासोबत आणि सध्या सेकंड इनिंग 65 धावेचं आव्हान आहे. किशोरला तुम्ही पाहताय गोलंदाजीसाठी अगदी पहिल्या षटकामध्ये तो दाखल झाला. पहिला चेंडूवरती एक धाव येताना आपण पाहिलं. या बिबिगिट करण्याचा प्रयत्न वेगानं चेंडू जातोय. ओहो पहा वेगवान चेंडू चांगली विकेट किपिंग चांगला चेंडू गॅदर केला. विकेट किपिंग अशा वेळी कडनं खूप अवघड आहे जेव्हा तुम्ही क्लोज आहात म्हणजे जे डिस्टन्स सध्या आहे विकेट किपरचं ते खूप जवळ आहे. म्हणजे विकेट किपरला चेंडू अडवणं हे खूप सोपं नाहीये बघावं तेवढं आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवान चेंडू अडवणं हे स्वतःमध्येच खूप मोठी गोष्ट आहे. बरेच विकेट किपर चेंडू सोडतायत मात्र ते वेगवान चेंडू सोडतायत. या बॅकफुटला जाऊन स्टिकर यांचा फटका खेळाडू वेगानं जातोय तोपर्यंत आपण पाहिलं तर अगदी चेंडू गॅदर करेपर्यंत थोडस फंबल झाला होता मात्र 2 धावा वेगानं कंप्लीट केलेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 6 या आकड्यावरती 65 धावेचं आव्हान आहे आणि के स्पोर्ट्सला या मॅच मध्ये टार्गेट मोठं टार्गेट कंप्लीट करायचं आहे. येस यावेळी देखील आपण पाहिलं तर अंपायरच्या डिसिजन कडे थोडंसं लक्ष असेल पण कुठली हालचाल नाहीये त्यांची. सो हा डेलिब्रेट आहे. अगदी डॉट बॉल टीमची टोटल अगदी थोड्या वेळासाठी असं वाटलं की हा चेंडू आधी टप्पा पडलाय की काय मात्र नंतर समजलं की हा डेलिब्रेट आहे. सो आफ्टर देन आपण पाहिलं तर डॉट चेंडूची बिंदी गेंद जरूर तुम्ही पाहताय तब्बल 5 चेंडू झाले आणि 1 टू गो. ओहो सोडून दिलाय डोक्यावरती हा चेंडू यष्ट्यांच्या बाजूने जातोय फुंकर मारत व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. टीमची टोटल अगदी 7 आकड्यावरती 7 ऑन अ स्कोर कार्ड. 65चं टार्गेट आहे. यावेळी देखील टॅप फटका खेळाडू आहे कदाचित इथे धाव घेतली जाणार नाहीये. अंपायरने थांबवलंय सांगतायत भाई वापस फेकना पडेगा. डेड बॉल आहे वापस टाकावा लागेल पुन्हा टाकावा लागेल. चं बिग टोटल मात्र जो चेस करेल तो वेगळा इतिहास रचेल कारण की ऑलरेडी इतिहास रचला एक चांगल्या बिग स्कोरचा. चेस केल्यानंतर हा रेकॉर्ड मोडला जाईल आणि के स्पोर्ट्स हा रेकॉर्ड मोडेल का 65 धावांचा. ओ अद्वैत आलाय आज त्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच दिली. लक्षात घ्या आदू शाळेमध्ये जातो म्हणून तो स्कूलचा ड्रेस घालून. वेलकम येस आदू. ओहो यावेळी मात्र बिग हिट क्रॉस बॅटेड अगदी जिथे मात्र चेंडू आपण पाहिला तर डिक्लेअर मध्ये 1 धाव.
आफ्टर 1 ओव्हर टीमची टोटल आपण पाहिली तर 8 या धावसंख्येवरती. अगदी हाय क्वालिटी ब्रॉडकास्टिंग तुम्ही पाहताय, कॅमेराज पाहताय, ड्रोन व्ह्यू HD फुल कॅमेराज. आणि यासाठी जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर अक्षय शेठ मात्र, एकोणाल शेठ मात्र यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. 8080888182 नंबर आहे, ब्रँड आहे भाई. धावसंख्या अगदी 8 या आकड्यावरती सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे. सध्या व्यासपीठावरती तुम्ही पाहता अगदी अद्वैत शिवा जाधव अगदी मॅचचा आनंद घेतोय. सांगितलं शाळेतच आवाज येत होता आमच्या, जेव्हा तू माझा आवाज घेत होतास टीचरला सांगितलं की हे माझी दहशत आहे. आरामात पॉवर ऑफ पाटण. ओहो, यावी फटका आपण पाहिला हवेमध्ये, तोपर्यंत खेळाडूचा पाय घसरला होता. एकच धाव कंप्लीट केली आहे आणि एकाच धावीवरती समाधान मानावं लागते. फक्त एक चिकी धाव. टीमची टोटल आपण पहिली अगदी 9 या आकड्यावरती. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी वाईट +1 येते. तब्बल 2 धावा. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर अगदी 11 या धावसंख्येवरती. पावसाळी क्रिकेट, सांभाळ घसरल ग पाय ग, असं पावसाळी क्रिकेट आहे. अगदी 11 धावा, 11 ऑन अ स्कोर कार्ड नाव. यावेळी देखील बॅट स्पिन केली आहे. विकेट कीपर चेंडू यावेळी स्टॉप करतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र हाताळतोय गोलंदाजी करत असताना नितीन कदम. सिंगम चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये त्याची राहिली आहे. वेगवान चेंडू टाकतो सातत्यानं. यावेळी देखील बायडी शॉर्टकट टाकण्याचा प्रयत्न पाठीच्या बॉटमला. एक धाव येते डिक्लेअर मध्ये. टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 12 या आकड्यावरती. 1 to 12 65 पर्यंत पोहोचायचंय. जे मोठे फटके पाहिले मोजले ते मारावे लागतील. मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल, कारण की सर्कलच्या बाहेर खेळावं लागेल. कारण की आता जो खेळ आहे तो सगळा सर्कलच्या बाहेर चेंडू पोहोचवतील त्याच्यावरती आहे. कारण की सिंगल डबल ने पोट भरना नहीं है, फक्त धावसंख्या पुढे जाईल. कुछ बड़ा खेलना पड़ेगा, बड़ा सोचना पड़ेगा. ओहो, पुन्हा चांगला चेंडू हाताळला या सिंगमनं. तो एका साईडला मात्र आपली गोलंदाजीची जादू टाकतोय. म्हणजे नितीन कदम ज्याला बॅट्समन म्हणून ओळखलं जात होतं तो तर बेस्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये खेळतोय आणि आपल्या गोलंदाजीची शैली मात्र फलंदाजाला दाखवतोय. ताकद दाखवतोय आपली. फुलटॉस होता, मागचा पाय वाकवलाय, बसलाय, मग चोपलाय, बैठा फटका. अप्रतिम स्ट्रोक, वॉडी स्ट्रोक. जणू कॅमेरामॅनला सांगितलं तू खिच मेरी फोटो ब्रो, तू खिच मेरी फोटो. तशा पद्धतीने बसून राहिलाय. अप्रतिम स्ट्रोक. टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 118. जे हाताची घडी होती ती घडी सुटली आणि टाळ्या वाजल्या आणि त्या पुढे असाच खेळ खेळावा लागेल. यावेळी देखील चांगला चेंडू हाताळला. जिथे आपण पाहिलं तर डिक्लेअर मध्ये एक धाव मात्र जरूर जातीये. 2 षटकांचा खेळ संपला. टीमची टोटल आपण पहिली 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. कारण की या मॅच मध्ये चांगला कमबॅक करावा लागेल बॅटिंग करत असताना. अमर आणि शैलेशला 65 धावेचं आव्हान आहे. 65 म्हणजे टोटल आपण पाहिलं तर 18 चेंडू मध्ये 46 धावा हव्यात. कारण की समोरची टीम जर 65 करू शकते तर आपण का नाही. प्रत्येक टीम मध्ये सचिन दादा बरोबर एक शॉर्ट बॉलर आहे आणि तोच शॉर्ट बॉलर शोधायचा आहे.
म्हणजे प्रत्येक 5 गोलंदाजांकडे ओव्हर आहे आणि एक ओव्हर तुम्हाला शोधायचे जी 20 ते 25च्या पुढे जाईल. अशी ओव्हर कोणावरती अटॅक केला जाईल ते देखील बघायचंय. सध्या मात्र गोलंदाजीसाठी सुरेश येतोय. ओव्हर क्रमांक 3 मध्ये दाखल झाला आणि अमरला तुम्ही पाहता बॅटिंग करताना. यावेळी देखील स्टिकर यांचा फटका. चेंडू शोधतोय तो नक्की गेलाय कुठे, पण चेंडू अगदी जवळच्या जवळ खेळत राहिला. एवढ्या वेगानं चेंडू टाकला की बॅट वरती तो येईपर्यंत बॅटचा फ्लो निघून गेला होता. अगदी एक धाव कंप्लीट केली आहे. आज आपला प्रमोद कदमचा आज वाढदिवस आहे. हो, यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे. डिक्लेअर मध्ये एक धाव. सिंगल डबल ये नहीं चाहिए भाई, क्योंकि दुसऱ्या साइडून आपण पाहिलं तर प्रेशर वाढत चाललंय. रिक्वायर्ड रन रेट वाढत चालला. मॅच कुठेतरी वेगळ्या दिशेनं जातीये. कोई ना सुपुत्र मॅच वरती पकड करते हळूहळू, कारण की अमर कडून अजूनही आत्मविश्वासानं अपेक्षा आहे. तर दुसऱ्या साईडला शैलेश काळे या टीमच्या आयकॉन कडून देखील वेगळी अपेक्षा आहे. टीमची टोटल नाव सध्या मात्र जाऊन पोहोचली आहे 21 या आकड्यावरती 21. फुल टॉस चेंडू खेळून काढला मिड विकेट रिझनला. अगदी वेगानं जातोय किशोर काटे चेंडू पर्यंत. अगदी बॅकअपला येईपर्यंत पाडी चेंडू अडवतोय आणि फेकेपर्यंत पुन्हा धाव घेतली गेली आहे. एकच आणि एक सिंगल धाव. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 22 या आकड्यावरती. बड़ा लक्ष्य है, बड़ा मुकाबला है, बड़ा बैटिंग करनी पड़ेगी. सिंगल डबल ने पोट भरणार नाहीये, फक्त धावसंख्या पुढे जाणार. कारण की जर टीमला खुश करायचं आहे तर मोठे फटके आशे आले पाहिजे. होता फुल टॉस, तिथे देखील नाही कनेक्ट झाला. अगदी धावा मात्र घेतली जाते पुन्हा एक. आणि सध्या मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावरती 23. अगदी 12-34 झालेत. यावेळी सुरेख फटका मिड विकेट रिझन आहे. किशोर त्याच्या डोक्यावरून जातोय 4 धावेसाठी. एक आशेचा किरण देणारा हा फटका, एक आशेचा सहाय्य देणारा हा फटका आणि एक अपेक्षा पुन्हा एकदा ज्वलित करणारा हा फटका होता 4 धावेसाठी. संघाची धावसंख्या आता मात्र 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर चेंडू सोडून दिला जातो. अगदी व्हाईट बॉल +1 आहे. तब्बल 2 धाबा आहेत. व्हाईट +1 2 धाबेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 29 या आकड्यावरती जाते. ओह, बॅट स्विंग अँड मिस. निर्धाव 1 कनेक्ट डॉट बॉल. आता येणारे 12 चेंडू आणि 36 धाबेची गरज. मॅच ऑन आहे भाई. 12-36 रबर बॉल. मॅच ऑन आहे अजूनही. आणि 12-36 रबर बॉलला सचिन माने सहज आहे, कारण की रबर बॉलची स्पर्धा आहे. इथे बॅट्समनचा बोलबाला चालतो.
यावेळी मात्र बॅट अगदी स्विंग केले पुन्हा एकदा यावेळी मात्र आपण पाहिलं तर कदाचित डिक्लेअर जाते. ही ओव्हर इम्पॉर्टंट आहे जिथे गोलंदाजीसाठी अगदी अतुलला तुम्ही पाहता आयकॉन प्लेयर सध्या मात्र गोलंदाजी करतोय ओव्हर क्रमांक 4 मध्ये. बॅट स्विंग पुन्हा एकदा यावी मात्र अगदी नकार देतोय पण घडतंय काय. बॅटर गॉन होईल. येस रन आउट होईल. अगदी यावं लागेल अमरला कारण की चेंडू हातातून न पडला होता आणि तो तदनंतर आपण पाहिलं तर उचलून फेकला. अमरला यावं लागेल. बॅटर रनआउट झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अर्थातच मंगेशला तुम्ही पाहताय मैदानामध्ये दाखल झाला. यानंतरची मॅच तुम्ही पाहिली तर खेळली जाईल. अर्थातच SK वॉरियर्स विपक्ष RB11 अशी यानंतरची मॅच आहे. SK म्हणजे SK म्युझिकलचे सुनील जाळेकर साहेब आणि पैलवान समीर भाई डिगे यांच्या 2 संघ मालकांमध्ये होणारी मॅच. यावेळी देखील बॅट स्विंग केली आहे. मंगेश आहे सध्या नॉन स्ट्राईकला. स्ट्रायकिंगला तुम्ही पाहताय शैलेशला. कमबॅक करण्यापर्यंत चेंडू संपत चाललेत. मॅच मध्ये येईपर्यंत चेंडू चालत चाललेत. अगदी 30 धावा स्कोर कार्डवरती सजल्यात. ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी आणखीन एक निर्धाव जातोय. दटवती डॉट मॅच हातातून हळूहळू कोयना सुपुत्र मॅच पकडतीये बॉलिंग करत असताना कारण की 12 चेंडू 36चं टार्गेट होतं. एखाद 2 मोठे फटके सहज होते आणि तदनंतर मॅच मध्ये इन झाली असती के स्पोर्ट्स टीम. अगदी चांगली गोलंदाजी. ओमी आपण पाहिलं तर अमरची गोलंदाजी अतुलची गोलंदाजी इम्पॉर्टंट ठरली कारण की त्यानं फक्त 1 धाव दिली. आला पाऊस आणि चिकूला आता मात्र वरती यावं लागेल कारण की चिकू भिजला तर शाळेला होतील सुट्ट्या. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी 4 धावा आहेत. या चौकारानं थोडीशी अपेक्षा आणखी मॅचच्या बाबतीत वाढली गेली आणि या टीमची टोटल आपण पाहिली तर थोडीशी पुढे जाऊ शकते. जे आपण पाहिले तर 34 आकड्यावरती या चौकारानं तर येतात 6 चेंडू मध्ये 31 धावेची गरज आहे. ओमी आपण बोलवतो ना या आताच्या 6 चेंडूवरती 15 धावा आल्या असत्या तर कदाचित मॅच ऑन असती. पण आता 31 हव्यात. आता रबर बॉल मध्ये काय सांगू शकत नाही कारण की भविष्यवाणी इथे तू करू शकत नाही. रबर बॉल आहे तर तू भविष्यवाणी करायचो आपण आणि आपण तोंडावरती पडायचो कारण की हे 31 रबर बॉल मध्ये सहज होताना पाहिल्यात. पॅडी आहे गोलंदाजीसाठी. पाऊस आल्यानंतरच व्यासपीठ पूर्णपणे पॅक होत आहे आणि अगदी ओहो यावेळी देखील आपण पाहिलं तर बॅट स्विंग डॉट बॉल. आता 5 चेंडू अगदी 31. थोडीशी मॅच सहज थोडीशी अवघड होत चालली. अवघड बनत चालल्या तर मॅच आपणच बनवतो मॅच आपणच बिघडवतो हे देखील खरं आहे.
यावेळी देखील बॅट स्विंग अँड वन मोर डॉट. बिंदी गेंद तब्बल 2-4-31 धाब्यात. यावेळी देखील आपण पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित मॅच मध्ये या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं शांत झाली मॅच आणि कदाचित या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कोयना सुपुत्र आपला पहिला विजय नावावरती करून घेऊ शकते. सुरेख फटका शेवटच्या क्षणाला वेळ गेली फटका आला. मॅच तर नाही आली आहे पण फटका तर चांगला आला की वेळ गेल्यानंतर पडलेला विचार मॅच जात असताना आलेला षटकार आणि पिकं जळून गेल्यानंतर पडलेला पाऊस नसतो भाऊ कामाचा. आणि या मॅच मध्ये देखील तसंच आहे. 12-36 ची 31-36 ची गरज होती तिथे असे फटके येणं गरजेचं होतं. आणि या मॅच मध्ये थोडस आपण पाहिलं तर उशीर झाला या फटक्यांसाठी. बॅकफुटला ड्राइव्ह केल्याने अखेरीस कोयना सुपुत्र या मॅच मध्ये राहिले विजेता. पहिला विजय ते एन्जॉय करतात त्यामध्ये पावसाच्या धारा आणि सेकंड मॅच मध्ये विजय झाला. चेहऱ्यावरची स्माइल त्यांचं बरंच काय सांगते. इथे पराभूत झाले असते तर बॅगा गुंडाळायला लागल्या असत्या या टीमला. आणि दुसऱ्या साईडला पण पाहिलं तर के स्पोर्ट्स हार्ड लक बॅड लक पण यानंतरच्या मॅच मध्ये त्यांच्याकडून जरूर अपेक्षा असेल एखाद्या चांगल्या खेळाची. यानंतरच्या सेकंड मॅचला करूया सुरुवात. मी विनंती करेल लगेच मैदानामध्ये वा दाखल. अर्थातच एसके वॉरियर्स फिल्डिंग घेतली आणि बॅटिंग आरपी डेव्हलपर्स.